असणारी माझ्या म्हणजे जातीतील म्हणायला काही हरकत नाही. आम्ही सगळी वैष्णवांच्या जातीतील असणारे माझा सगळ्यात आजचा वैष्णव समुदाय विठ्ठल वैष्णवांचा समुदाय म्हणायचं कारण काय, महाराज वैष्णवांचा समुदाय असतो. टोळी उसाची असते, टोळ्या दुसरीकडे असतात. म्हणून कधी कीर्तन कोणाला द्यायचं झालं तर पुढच्यानी बोलताना फक्त थोडं आवर्जून बोलावं की महाराज तुमची टोळी आणा, तुमची संच आणा, असं म्हणायची काही गरज नाही. महाराज वैष्णवांचा समुदाय असतो आणि माझ्या समुदायातील माझी असणारी सगळीच वैष्णव बांधव सगळे माझ्यापेक्षा जाणते आहेत, माझ्यापेक्षा अतिशय ज्ञातवर्ग आहेत. त्याच्यामुळे मी चिंतन अतिशय सुंदर करणार आहे. सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांनी जवळजवळ हजारो कीर्तनकारांची कीर्तन ऐकलेले आहेत. ह्याही अभंगावर बऱ्याच जणांनी तुम्ही निश्चित कीर्तन ऐकले असतील. पण महाराज एक मानसशास्त्र सांगतं, अतिपरिजयात अवज्ञा सतत गमनात अनादरो भवती मले भिल्ल पुरंदरी चंदन काष्ट मिंदन कुरते. किंवा हे पटत नसेल तर अजून एक उत्तर देतात, अतिपरिचयात अवज्ञा सतत गमनात अनादरो भवती लोके प्रयागवासी कुपे स्नानम समाचरती. महाराज एखाद्या गोष्टीचा अतिपरिचय झाला की आपल्याला त्याची किंमत राहत नाही. साधा विचार आहे, साधा व्यवहार आहे, ते पटायसाठी शास्त्रकार श्लोक देतात की अतिपरिचय झाला तर मलय जंगलात राहणाऱ्या एखाद्या स्त्रीला चंदनाची सुद्धा किंमत राहत नाही. मलय भिल्ल पुरंदरी चंदन काष्ट मिंदन इति कुरुते. अहो ते चंदन तोडते, बरं साधं सुद्धा चंदन नाही, लाल चंदन तोडते आणि त्यावर पाणी तापवते, का तर तिला चंदनाची किंमत नसते. पण हे पटत नसेल तर अजून शास्त्रकार पुढे जाऊन सांगतात, लोके प्रयागवासी कुपे स्नानम समाचरती. महाराज क्षेत्राच्या ठिकाणी राहणाऱ्या प्रयागवासी म्हणजे देवाच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना देवाची अजिबात महाराज म्हणजे त्यांना जाण नसते. बघा आता माफी मागून बोलतो, पण अशी किती तुम्हाला दाखवू की पंढरपुरातील कधीच तुम्हाला मंदिरात दिसणार नाहीत, आळंदीतली कधीच तुम्हाला मंदिरात दिसणार नाहीत. फक्त आषाढी वारीला आणि कार्तिकी वारीला आम्ही गाववाले म्हणून सगळ्यात पुढे असणार आणि बाकीच्या वारकऱ्यांना बाहेर ढकलणार. म्हणजे लोके प्रयागवासी कुपे स्नानम समाचरत. महाराज आमची कीर्तन परंपरा 700 वर्षाची आहे. त्याच्या अगोदर नारदीय कीर्तन परंपरा होते, पण आपली वारकरी जी परंपरा आहे ते 700 वर्षाची आहे. आणि 700 वर्ष झालं महाराज आम्ही कीर्तन ऐकतोय. आता ह्यातील बरेच 50च्या वर सगळेच आहेत. तुम्ही आजपर्यंत कितीतरी कीर्तन निश्चित ऐकले असतील, पण महाराज कीर्तनाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर कीर्तनाच्या बाबतीत आम्हाला कधीच महाराज अतिपरिचय झालेला नाही. जर अतिपरिचय झाला असता तर तुम्हाला हे तर येऊन बसा, कशाला बसलाय म्हणजे असं एखादाही माणूस येऊन बसला नसता. तो म्हणला असता रोजच कीर्तन आहे. आता काही म्हणतात गाड्या असे, पण जे आहेत वारकरी ते रोजच कीर्तन ऐकतात, रोज कोणत्या ना कोणतं चिंतन ऐकतात. रोज कीर्तन ऐकताना तुम्ही सुरुवातीला काय ऐकता, पंचमतीला कोणता अभंग आपण घेतो, सुंदर ते ध्यान घेतो, साधा माझे डोळे घेतो. ते झाला की कीर्तनकारा आला की आता जशी त्याची परंपरा असेल तशी, कोण रूप पाहता घेतं, कोण कैसे समचरण्याचे, कोण सुंदर ते ध्यान. आता महाराज खरं सांगा, किती आजपर्यंत आपण रूप पाहता लोचने किती वेळा ऐकलं असेल आणि सुंदर ते ध्यान किती वेळा ऐकलं असेल. अहो मी छंदिक नाही नादिक म्हणतो, कितीही ऐकणारा असू द्या. एखाद्याने गाणं किती वेळा ऐकून ऐकल, एक गाणं माणूस ऐकून 2, 4, 5 वेळा ऐकल, पण 6व्या वेळाच त्या गाण्याचा त्याला कीट आल्याशिवाय राहणार नाही. आता तुमची गाणी पाठ आहेत गड्या, आता आली गेली, आता कोणाचं नाव, असं सगळं तुमचं पाठ आहे. पण महाराज गाण्याच्या बाबतीत आपली दृष्टी सतत बदलणारी असते, पण अभंगाच्या बाबतीत असं अजिबात होत नाही. त्याचं एक कारण सूक्ष्म सांगतो महाराज तुम्हाला. का तर संतांनी जे अभंग निर्माण केलेले आहे ते तुम्हा आम्हासाठी आहे. साधा व्यवहार सांगतो, माणसाला स्वतःचं पोरगं कधीही चांगलंच वाटत असतं. स्वतःच्या पोराने काही अपराध केला तरी माणूस त्याचा अपराध पोटात घालत असतो, पण शेजाऱ्याने थोडा जरी धांगोडा केला तर त्याला ते कार्टच वाटत असतं. तसं महाराज अभंग आम्हाला आमचे वाटतात. अहो ज्ञानोबा आहे, तुकोबाराला काय देवाने सांगितलेलं का ज्ञानोबा आहे तुम्ही हरिपाटलेला ज्ञानेश्वरी लिहिली तरच तुम्हाला समाधी. तुकोबा आहे तुम्ही गाथा नाही लिहिला तर वैकुंठाकडे अजिबात फिरकायचं नाही. पण तरी देखील त्यांनी स्वतःचा देह कष्टविला. का कष्टविला? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. महाराज त्यांनी आपल्यावर उपकार करून गेले आणि अभंग आपल्या एवढे तन्मयाचे एवढे जवळचे निर्माण केले की प्रत्येक पावला पावलाला आपल्याला तो अभंग तुकोबाराज सांगतात, अधिकार दैसा धावेला मार्ग चालत आहे मग कुळ येते. जसा अधिकार असेल तसा आपल्याला त्या तुकोबारांनी अभंग निर्माण केलेले आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो ते आपल्याला आपले वाटतात आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याच्या बाबतीत अजिबात अतिपरिचय होत नाही. विठ्ठल मला सांगायचा एकच मुद्दा होता की सगळेच आज कीर्तनासाठी जाणते आहेत. ज्यांच्या खरं तर प्रेमातून त्यांच्या आदेशातून मी इथं उभा राहिलो असे आमचे असणारे गुरुवरे ताते असतील, सगळेच त्यांचे सहकारी असतील, सगळ्यांचाच मी मनापासून आभार आहे. महाराज खरं तर आजचा दिवस पाहायचा झाला तर माणसावर 3 जणांचे उपकार अतिशय असतात. एक भगवंताचे, दुसरे संतांचे आणि तिसरे आपल्या आई वडिलांचे. भगवंताचे उपकार काय असतात?
अहो देवाने आपल्याला मनुष्य देहाला निर्माण घातलं, जेने देह दिला दान, आपल्याला त्यांनी देह दिलेला आहे. ऐका, त्याचा आपल्यावर उपकार आहेत महाराज. बरं, तोही देह देताना चांगला दिलाय, उगच पांगळा दिलेला नाही, हात पान काय ते पांगुळे झालो देवा ते असं अजिबात दिलेलं नाही. आपल्याला देह देताना चांगला दिलाय, हा अतिशय मोठा देवाचा आपल्यावर उपकार आहे. दुसरे उपकार आहे संतांचे. संतांचे उपकार काय आहेत महाराज? संतांनी तर आपल्याला जन्माला घातलं नाही, पण महाराज लक्षात घ्या, तुकोबारा एक अभंग लिहितात महाराज. एखादा माणूस असा असतो की तोंड उघडलं की शिवाय काहीच बोलत नाही, आणि एक असा असतो की त्याला काहीच बोला येत नाही, तो जन्मतःच मूकबधीर असतो. पण तुकोबाराय म्हणतात त्या काहीतरी शिवे देणाऱ्या माणसापेक्षा मुका माणूस कधीही चांगला. म्हणजे संतांनी आम्हाला चांगलं शिकवलं महाराज, संतांनी आम्हाला चांगलं वागायला शिकवलं. एक तुम्हाला योग वैशिष्ट्याचं वचन सांगतो. संत आम्हाला विवेक जागृत करतात, संत आम्हाला अतिशय सुंदर असं जीवन जगायला शिकवतात. बघा, संतांनी आम्हाला पाप आणि पुण्य काय या दोन्हीमधील फरक शिकवला. जर संतांनी आपल्याला पाप पुण्य दाखवून दिलं नसतं तर महाराज आपण कीर्तनाला जावं, पुण्य भेटतं या उद्देशाने अजिबात आलो नसतो. अहो, रस्त्याला जाता जाता माणसाने एकामेकाचा गळा चिरायला कमी नसतं केलं. माझं तर मत असं आहे की आपल्या संपूर्ण भारत देशात कोणती ताकदीची परंपरा असेल तर ती आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे महाराज. ह्या वारकरी संप्रदायाने बघा, ह्या वारकरी संप्रदायाने आम्हाला जगायला चांगलं शिकवलं, वागायला चांगलं शिकवलं. नवे नवे वारकरी संप्रदायाने आईला आई आणि बापाला बाप म्हणायला आमच्या वारकरी संप्रदायाने शिकवलं महाराज. बघा, संतांचे आपले उपकार आहेत. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तेत अंबिका, संत तेत विवेकासनी केले. किंवा योग वैशिष्ट्यकार सुद्धा म्हणतात, नित्यं सज्जन संपर्कात विवेका देव जायते. अहो, तुम्ही संतांच्या संगतीत गेला की आपोआप तुम्हाला विवेक प्राप्त होतो, आपोआप तुम्हाला चांगलं वागायची गंती होते, आपोआप तुम्हाला उपरती होते की हे गाड्यात चुकीचं आहे, असं वागू नये, चांगलं करावं. आणि निश्चित बघा, कोणत्याही माणसाला वाटत असेल की माझा जीवनात कधीच पाय चुकू नये असं वाटत असेल तर फक्त त्यांनी एक विचार करत जागावं. कोणता? कसंही वागत असताना विचार करावा की मी असं वागलो म्हणजे ते ज्ञानोबरांना पटेल का, असं वागलो म्हणजे ते तुकोबारांना पटेल का. आणि जर मनाने आवाज दिला नाही पटणार आणि तसं नाही वागले की बास त्याच्याकडून चुकीचं काही होतच नाही महाराज. बघा, साधं तुम्हाला सांगतो, महाभारत सांगतं सताम साप्तपदम मैत्री. मी नेहमी बोलतो, आजही बोलतो, संतांच्या संगतीत जास्त नाही, पण महाभारत फक्त म्हणतं 7 पावलं जरी संतांच्या संगतीत तुम्ही चाला. का संतांच्या संगतीत 7 पावलं चाला? त्यांचा आपल्याला अतिपरिचय होऊ नये, हे एक महत्वाचं कारण. आणि दुसरं, संतांच्या संगतीत तुम्ही क्षणभर जरी गेला, निमिष मात्र जरी गेला तर त्यांच्या बुद्धीचा प्रभाव आपल्यावर पडतो महाराज. बघा, गावातील एखादा शिव्या देणारा माणूस असेल, कितीही शिव्या देत असू द्या, प्रत्येक पावलागणित फक्त शिव्या शिव्या शिव्याच देतो. पण असा माणूस जर, आता आपण वारीच्या वाट्याचं गाव आहे महाराज, असा माणूस जर वारीमध्ये नेला तर तो काय शिव्या देतो का? मग काय म्हणतो? माऊली माऊली माऊली. म्हणजे संतांच्या संगतीत 7 पावलं जरी चाललं तर त्यांच्या बुद्धीचा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणजे संतांचे आपले उपकार आहेत महाराज की त्यांनी आम्हाला चांगलं जगायला शिकवलं, चांगलं वागायला शिकवलं. आणि तिसरं अतिशय मोठे उपकार आहेत आपल्या वाडवडिलांची. त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्वप्नांची राख रांगोळी केली, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःला गाडून घेतलं आणि आपल्याला उभारे दिली. अहो, आपली म्हातारी आई एक वेळ उपाशी राहिली पण आपल्या पोटच्या पोराला कधी तिने उपाशी ठेवलं नाही. हेच अतिशय मोठे आपले आई वडिलांचे उपकार आहेत. आणि त्याच उपकारातून उतराई होण्याचा खरं तर आजचा प्रयत्न आहे महाराज. बघा, आजची सेवा ही आई वडिलांच्या उपकाराची जाणीवेची सेवा आहे. हा, त्यांच्या उपकारातून आपण उतराई अजिबात होऊ शकत नाही. जरी कातडं सोडलं, त्याचं जोडं केलं तरी उतराई होऊ शकत नाही महाराज. पण उतराई होण्याचा प्रयत्नच करायचा नाही असं नाही महाराज. तर आज असणारी जी सेवा आहे ते एक कृतज्ञतेची सेवा आहे. आणि निश्चित सगळेच असणारे साथीदार बांधव असतील, त्यांच्या भजनाच्या कृतज्ञतेतूनच सगळे उपस्थित आहात. विठ्ठल ऐका महाराज, खरं तर आज तात्यांच्या दारात आपण सगळे उपस्थित आहोत. आता सगळे ज्ञातो आहेत, कोणाला ज्ञान शिकावं अशा योग्यतेचा मी अजिबात नाही, माझा तेवढा अधिकार सुद्धा नाही. त्याच्यामुळे मी आज कोणाला त्रास देणार नाही महाराज. सगळ्यांना. आणि आता हे कीर्तनाचं प्रयोजन कशासाठी असतं? लहान दोन्ही मोठा गाज घेतो महाराज. कीर्तनाचं प्रयोजन हे मनोरंजनासाठी अजिबात नाही. कीर्तनाचं प्रयोजन मी आहे, मी कोण, करावा विचार, मी कोण आहे समजण्यासाठी कीर्तनाचं प्रयोजन आहे महाराज. महाराज, प्रत्येकाने स्वतःची प्रतिभा आपली स्वतःला ओळखणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येकाने आपली प्रतिभा ओळखणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून तर ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात निवृत्ती दादांना, आहे मी कोण, करावा विचार. निवृत्ती दादा, तुम्ही उगत माणसांवर रागू नका, तुम्ही काय साधे सुधे नाही, तुम्ही सदाशिवाचा अवतार आहात. त्याच्यामुळे तुम्ही उगत आरामतडामाच्या नादी लागू नका. निश्चित आहे का, निश्चित संतांचे आपल्यावर उपकार असतात आणि संत आपल्याला निश्चित
जे काही आपण योग्य आहोत, आपलं वागणं काय असेल ते संत आपल्याला शिकवत असतात. तसे वाडवडिलांचे देखील उपकार असतात आणि त्याच ऋणातून उतराय होण्याचा खरं तर आजचा प्रयत्न. तात्यांचे असणारे आई वडील असतील, कैलासवासी श्री केरबा दगडू वाघमोडे आणि द्रुपदाबाई केरबा वाघमोडे, केरबा दादांचं आजोबांचं हे 9वं पुण्यस्मरण आणि आईंचं हे 6वं पुण्यस्मरण. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचा संपूर्ण कुटुंब परिवार, तात्या असतील, शिवाजी दादा असतील, तानाजीराव असतील आणि त्यांची असणारी बहीण नंदाबाई असतील, त्यांचा संपूर्ण नातू सुना अतिशय मोठा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा सगळा समाज बांधव खरं तर आज त्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहिलेला आहे. महाराज, उपस्थित असणारा समाज मी एकच तात्यांना सांगू इच्छितो की तुकोबरायांच्याच प्रमाणाचा आधार घेतो. अहो, माणसं दारात येतात म्हणजे काय त्यांना कामधंदा म्हणून अजिबात येत नाहीत. तुम्हाला ज्ञात आहे, कोण येते घरा आमुच्या कशाला काय जाता त्याला नाही कामधंदा, मग काय माने पाचारिता नव्हे आरो नको ऐसे येते लोक प्रीतीसाठी. आज जमलेले जेवढे टाळकरी भजनी असतील, महाराज एक कीर्तन करायचं म्हणलं तर कीर्तनकार सापडला त्याच्या काळात, पण भजनी वाजवणार टाळकरी अजिबात सापडत नाहीत. आणि निश्चित पण एवढे टाळकरी म्हणजे तुमचं परमार्थातील तुम्ही जी काही सेवा केली त्या सेवेचा मोबदला म्हणायला काही हरकत नाही. महाराज, हा विठ्ठल मी मगाशीच म्हणलो, महाराज प्रत्येक ठिकाणी व्यवहार नसतो, काही ठिकाणी ऋणानुबंधही जपायचे असतात. का तर व्यवहाराची प्रक्रिया ही डोक्याकडून होत असते, पण ऋणानुबंधाचे संस्कार हे हृदयातून संक्रमित होत असतात. आणि आज सगळे आम्ही जमलेलो आहोत, ते एक ऋण, आमचं परमार्थिकाचं एक ऋण फेडण्यासाठी सगळे उपस्थित आहोत. महाराज, आजची सेवा सगळ्यांना ज्ञात आहे. आईचं वडिलांच्या आठवणीत आपण जमलेलो आहोत. महाराज, माणसाने केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जो उपकाराला विसरतो, महाभारत त्याला अतिशय खालच्या योनीची गिनती करतं. साधं महाभारत नाही, साधे आपल्या बोधकथा सुद्धा त्याला गाढवाची उपमा देतात. महाराज, आता तो गाढवाचा अपमान होईल गड्या, पण तरी देखील केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही कथा ऐकली असेल तरी मी डबल सांगतो. महाराज, जो उपकाराला विसरतो, महाभारतात एक कथा आलेली आहे. एक साधू अरण्यातून तपश्चर्या केली, तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर गावाकडे चालत चालत जायला लागले. आता गावाच्या बाहेर पहिल्यांदा काय लागतं? स्मशानभूमी. स्मशानभूमीमध्ये जाता जाता त्यांना एक स्त्री दिसली की ते स्वतःचं अन्न तयार करत होते. साधूला जरा शंका निर्माण झाली, एवढ्या रात्रीचं कोण आवेळी, कोण मनुष्य नाही आणि इथं माता माऊली नेमकं काय करत आहे? महाराज, साधूची दृष्टी समदृष्टी असते. महाराज, साधू कोणाला म्हणावं? ज्याला कोणीही कसा असला तरी त्याला सारखा दिसतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ किंवा निंदी कोणी मारी बंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा होईपासून निश्चित आहे का? साधूची प्रतिमा ही समदृष्टी असते. निश्चित साधूला त्या आईपाशी गेले. साधूने पाहिलं अन्न शिजवते, पण माणसात एक स्वभाव आहे महाराज, माणसाने जरी पाहिलं तरी माणूस विचारतो तुमचं काय चाललंय, विचारल्याशिवाय माणूस राहत नाही. बघा, एखादा हित आला तर वाजवणाऱ्याला म्हणाल नेमकं तुमचं काय चाललंय. आता त्याला ते दिसत असतं, तो काय आंधळा अजिबात नसतो, पण ती विचारण्याची एक पद्धत असते. साधूने त्या महिलेला प्रश्न केला, आई साहेब, अहो नेमकं तुम्ही करत काय आहेत? आता ती महाराज, तिला काय कोण कीर्तनकार कोण साधू अजिबात देणं घेणं नाही, स्मशानातील राहणारी ती. तिने लगेच महाराजांकडे बघितलं आणि म्हणली, महाराज दिसताय? तुम्हाला हो. अगं मग तुम्हाला कळलं नाही का, मी माझं स्वतःचं अन्न तयार करते, अन्न शिजवते. कशाचं अन्न शिजवते? ते म्हणले, काय नाही, मी कुत्र्याचं मांस, कुत्र्याच्या आतड्याचं मांस शिजवते. साधूला थोडं किळसवानं वाटलं, पण साधूने त्या मांस शिजवणाऱ्या भांड्याकडे पाहिल्यानंतर साधूला प्रश्न पडला, गड्या असं भांडं नात्यापुत्यात भेटत नाही, असं भांडं वेळापूरमध्ये भेटत नाही, माळशिरसमध्ये भेटत नाही. सदाशिव नेमकं कुठल्या दुकानातून भांडं आणलं? असं भांडं मलाही घ्यावं म्हणून साधूने प्रश्न केला. ते तुम्ही मांस शिजवताय, तुमचं अन्न शिजवताय, ठीक आहे, आपण ते भांडं जरा मला वेगळं वाटतंय, ते भांडं नेमकं कुठल्या दुकानातून आणलं? ते म्हणली, महाराज अशी भांडी कुठल्या दुकानात भेटत नाहीत. मग अशी भांडी रोजच इथं 5-6 पडतात. म्हणजे माणसाच्या कवटीमध्ये ते अन्न शिजवत होते. त्या कवटीमध्ये अन्न आता खरं सांगा, एक तर अन्न खाताना कशाचं? कुत्र्याचं मांस. तुम्ही लय खाणारे बघितले असतील, पण कुत्र खाणार आजपर्यंत बघितलं नसेल. एक तर ते कुत्र्याचं मांस, बरं वरून ते भांडं कशाचं? स्टीलचं, स्टेनलेस स्टील, जर्मल, पितळ नाही, ते माणसाची कवटी, आणि त्यामध्ये ते अन्न शिजवत होते. अन्न शिजत आल्या साधू निघणार तेवढ्यात तिने ते अन्न झाकून ठेवलं. बरं झाकलं कशाने? असं ताटाने ह्याने अजिबात नाही, पायातील चप्पल काढली त्या अन्नावर त्या भांड्यावर तिने झाकून दिली. आता साधूला प्रश्न पडला, गड्या एवढं घाण दिसते, ते झाकायची काय गरज? साधूने तिला प्रश्न केला, अगं आई साहेब, ते अन्न झाकायची काय गरज? ती म्हणली, महाराज त्या अन्नाला माझ्या कोणाची तरी नजर लागल. आता साधूच्या डोक्यावर कपाळाच्या आट्या झाल्या.
गड्या एवढं घाणते बरं ते असताना कुत्र्याचं ते माणसाच्या कवटीमध्ये एवढं घाण बरं ते वरनी झाकलं चपलीने आणि आशा एवढंच कोण असेल की आशा अण्णाला त्याची नजर लागल तेव्हा तिने दिलेलं उत्तर ऐका महाराज फार सुंदर ती बोलली महाराज नजर लागते कोणाची तो केलेल्या उपकाराची जाणीव विसरतो त्या पापेची नजर ह्या अण्णाला लागते म्हणजे ऐका केलेल्या उपकाराला तो विसरतो महाभारत त्याला चांडाळाच्या खालची देखील उपमा देतं विठ्ठल साधी कथा तुम्हाला सांगतो अहो साध्या कथा अशा आहेत की जो केलेल्या उपकाराला विसरतो त्याला गाढव म्हणायला सुद्धा माणसं मागं पुढं पाहत नाही आता गाढवाचा तो अपमान होईल पण तरी देखील गाढव म्हणतात कसं मी नेहमी सांगतो आज ऐका काय झालं एक गाढव जंगलातून चाललं चालता चालता त्याच्या पाठीमागच्या पायात काटा मोडला काटा पार त्याच्या पायाच्या आरपार गेला गाढव आरडाओरड करायला लागलं तर एका कोल्ह्याला इथे पाहिलं कोल्हा त्या गाढवापाशी गेला अहो गाढव दादा इथं काय कीर्तन नाही हरिपाठ नाही एक तारी भजन नाही बरं काकडा नाही तुम्ही एकटंच उच कशाला हाऊ हाऊ करत लागलेला आहे तेव्हा गाढव म्हणलं माझं ते गायन नाही माझ्या पायात काटा मोडलाय त्या दुःखाने माझी आरडाओरड सुरू आहे कोल्ह्याला त्या गाढवाची दया आली महाराज कोल्ह्याने त्या गाढवाला उभा केलं म्हणजे 4 पायाच्या गाढवाला कोल्ह्याने उभा केलं जाग्या उभा केलं कोल्हा मला तुम्ही जाग्यावर थांबा मी तुम्हाला ह्या दुःखातून मोकळं करतो कोल्हा गाढवाच्या पाठीमागच्या पायाकडे गेला ज्या पायात काटा मोडलेला तो पाय कोल्ह्याने उचलाय लावला आणि स्वतःच्या तोंडाने तो काटा महाराज उपसून काढला कोल्ह्याने आता कोल्ह्याने गाढवा काय केलं उपकार केला मग आता गाढवाने काय म्हणलं पाहिजे कोल्हे दादा या चहा गेला कोल्हे दादा जेवून जावा निदान शाल नारळ श्रीफळ नाही कोल्हे दादा तुम्हाला बुक्का तरी लावतो एवढं तरी म्हणलं पाहिजे नाही निदान काय पण नाही आहो ते गाढवच बरं ते 2 नाही 4 पायाचं गाढव ते गाढवच महाराज ज्या पायातील कोल्ह्याने काटा काढला गाढवाने त्याच पायाने कोल्ह्याला अशी दणकरणीला कोल्हा 4-5 फूट लांब उडून जाऊन पडला म्हणजे केलेल्या उपकाराला जो विसरतो त्याला गाढव म्हणायला काही हरकत नाही मग खरं तर महाराज सांगायची कथा एवढंच कारण आजची जी सेवा आहे तर केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आहे आणि निश्चित आई वडिलांच्या सेवेतून उतराई होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा त्याच प्रयत्नाला धरून आजची असणारी सेवा विठ्ठल महाराज आपण जो सेवेसाठी आजचा अभंग घेतलेला आहे तो अतिशय सुंदर आहे अभंगाचं चिंतन मी अतिशय धावतो म्हणतो महाराज ऐका अहो तुकोबराय भगवंताकडे मागणी करतात देवा आम्हाला जर तुला जन्माला घालायचं असेल तर तू फक्त आम्हाला हरिदासाच्या घरी जन्माला घाल म्हणजे आजच्या अभंगाची जी रचना आहे महाराज की तुकोबराय आपलं मरण येऊन गेल्यानंतरची मागणी करतात महाराज प्रत्येकाचं काही ना काही जो उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे प्रत्येकाचा ठरलेला नियम आहे महाराज मग तुकोबारांच्या लक्षात आलं तुका म्हणे म्हणून भीतो फुडली या दत्ता म्हणून चिंता उपदली चोर चोरा ते करावा उपदेश आपला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वेतीचा पावली होईल आपले तिच्या असे तुका म्हणे भीतो पुढली या दत्ता म्हणून चिंता उपदली तुकोबारांच्या लक्षात आलं की आम्ही विषयाचा अंगसंग करत राहिलो तर हे विषय मला जन्माला वेगळ्याच येऊन जन्माला घालते अहो संत रोहिदासांचं तुम्हाला कथा सगळ्यांना ज्ञात आहे रोहिदास अगोदर काय संत म्हणून जन्माला आले नव्हते रोहिदास मागल्या जन्मामध्ये एक साधू होते साधू विठ्ठल संत रोहिदास मागल्या जन्मी कोण होते महाराज साधू म्हणजे जे श्रीगोंदा तालुका आहे तिथं त्यांचा जन्म पण साधू होते पण त्यांची मारायच्या वेळेस वासना कशात राहिली मारायच्या वेळेस आजारी पडले आणि त्यांचा एक शिष्य चामड्याचा जोडा शिवून त्यांच्यापाशी घेऊन आला आता मरण आलेलं त्याच्यामुळे उठता चालता काही येत नव्हतं तो जोडा समोरच्या दिवळीमध्ये ठेवला आणि मारताना त्या साधूच्या डोळ्यात फक्त एकच डोळ्यासमोर तो जोडा दिसायचा आणि साधूच्या मनात एकच विचार गड्यास सगळं झालं पण हा माझ्या शिष्याने शिवलेला चामड्याचा जोडा काय घालायची वेळ आली नाही एकदा तो घालायला पाहिजे होता घालायला पाहिजे होता घालायला पाहिजे होता असा विचार करत 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 मरण आलं आणि परिणाम काय झाला जन्मीचा आंबाराच्या ह्याच्यात जोडच शिवावं लागलं म्हणजे माणसाची जशी वासना असते महाराज भरतोहरी शतक बघा त्यात जड भरत राजाची कथा सांगितलेली आहे जड भरत राजाची मारताना हरणात वासना राहिली परिणाम काय झाला घाला हाताला वासेल जड भरत राजा हरणे जड भरत राजा हरणे गरवाये हरणे
हरणी गरबा गेला घाला तो घातला वासने. म्हणजे आपला विषय चाललेला महाराज, जशी त्याची वासना असेल तसा त्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून ही माझी वासना राहू नये म्हणून तुकोबारांना आज अभंगाच्या पहिल्या चरणात अट्टहास करावा लागला. हरिदासाची गोरे हरिदासाची ए घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. ऐका, घड्याळ पाहिलं वेळ जरा धावतच चाललेला आहे महाराज. आपण घड्याळाच्या पट्ट्यातला असलो तरी घड्याळाची काय आपल्यावर कृपा नाही अजिबात. ऐकून घ्या, त्याच्यामुळं ते सोडून गेलं ना दुसरं त्याची वेळ झाली. आज तुकोबारांना अशी म्हणायची गरज का पडली महाराज? ऐका, लक्ष घ्या. अतिशय साधं चिंतन सगळ्याला पटलं असं सगळ्यांच्या मदतीने मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुकोबारांना अशी म्हणायची, विष्णुदा थोडा आवाज द्या. तुकोबारांना अशी म्हणायची गरज काय पडली महाराज की हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. तुकोबारांच्या लक्षात आलं महाराज, वासना माणसाला सहजासहजी सोडत नाहीत. ते वासना माणसाला कोणत्या थराला सांगू शकत नाही महाराज. कोणाची कशात वासना तर कोणाची कशात वासना. आता वासनेचं सांगत बसलो तर आपलं कीर्तन बाजूला राहायचं. पण प्रत्येकाचे साधा सुंदर ते ध्यान अभंग म्हणला तर प्रत्येकाच्या सुंदर कुठलं तर दुसरंच रूप डोळ्यासमोर राहत. प्रत्येकाची वासना, विषय बघण्याची दृष्टी, बुद्धीचा विचार, व्यापकता प्रत्येकाची वेगळी आहे. मग तुकोबारांचं असं म्हणायची काय गरज पडली? ऐका, काय होतं, प्रत्येकाला काही ना काही मिळवायचंय महाराज. इथं असणाऱ्या प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा आहे महाराज. प्रत्येकाला काही ना काही मिळवायचंय. साध्या भाषेत बोलतो, मी असू द्या तुम्ही असू द्या, प्रत्येकाला काही ना काही गोळा करायचा नाद प्रत्येकाला लागलेला आहे. प्रत्येकाला काही काही प्राप्त करायचंय. पण महाराज, या मिळवण्याच्या नादात कधी कधी आपण अनावश्यक गोष्टीचाही संग्रह करतो आणि अनावश्यक गोष्टी तर बाळगे संगे आगे वापरतो आणि आवश्यक गोष्टीही बागळतो. आता माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल, चार्जर, कपडे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण या गरजा सोडूनही कधी कधी माणूस दुसरीकडे वारंवार भरकटत जातो. अहो, माणसाने मिळवावं. तुकोबारांच्या लक्षात आलं की हे मिळवण्याच्या नादात कधी कधी आम्ही वासनेचा देखील संग्रह करतो, कधी कधी नको असणाऱ्या गोष्टीचा संग्रह करतो. आणि त्याचा परिणाम काय होतो? आम्हाला फक्त येरते माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. आम्ही सुख शोधायसाठी बाकीच्या गोष्टीकडे जातो आणि परिणाम आम्हाला फक्त दुःख आणि दुःखच होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर तुकोबाराला आज करायची वेळ आली महाराज. भगवंता, तुला जर काय द्यायचं असेल तर आम्हाला फक्त आणि फक्त हरिदासाच्या घरी जन्माला घाल. तुकोबाराच्या लक्षात आलं, माणसाची वृत्ती अशी आहे महाराज की माणसाला फक्त काही ना काही संग्रही असणं अतिशय गरजेचं आहे. आणि बघा, संग्रही असल्यात माणसाला जर एखादी गोष्ट कमी पडली तर लगेच माणसाला दुःख होत. समजा आपल्याकडे 99 रुपये असतील तर आपण त्या 99 रुपयाकडे बघतो का 100ला 1 कमी त्या 1 रुपयाकडे बघतो? आता 1 रुपयाकडे आपण बघत असतो. आपल्याला ते 99 असल्याचं सुख नाही, पण तो 1 रुपया नसल्याचं दुःख आहे महाराज.
म्हणजे असा परिणाम होतो की कधी कधी आपण गोळा करण्याच्या नादात आपल्या सुखाला दूर नेत असतो महाराज. आणि प्रत्येकाची तळमळ सुखाला घेत आहे. सुखालागी करीसी तळमळ, प्रत्येकाची तळमळ फक्त आणि फक्त सुखासाठीच आहे. प्रत्येक जण रात्रीचा दिवसाची रात्र हाडाची काढ रक्ताचं, तुमचं पाठ आहे चांगलं, उगाच मला तुम्ही बोलावलं इथं. अहो हाडाची काढ रक्ताचं पाणी माणूस फक्त आणि फक्त सुखासाठी करत असतो. मध लागे दुःख व्हावे अशी कोणाचीच इच्छा नाही, मला दुःख व्हावं अशी कोणाची इच्छा नाही महाराज. प्रत्येक जण सुखासाठी तळमळ करत असतो, पण महाराज सुख त्याला भेटत नाही. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही आहे बाधा. कोणाला सुख भेटत नाही महाराज. प्रत्येकाच्या जीवनात हित आहे काही ना काही बाधा. कोणाचा हरवलाय कृष्ण तर कोणाची हरवली राधा. म्हणजे प्रत्येकाला दुःख महाराज सोडत नाही. ते दुःख कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याच्याकडे येतच असतं. विठ्ठल विठ्ठल. आवश्यक गोष्टी माणसाला दुःख देत नाहीत, पण कधी कधी अनावश्यक गोष्टीचा माणूस देखील संग्रह करत असतो आणि त्याचा परिणाम दुःखदायक होतो. बघा अनावश्यक गोष्टी सांगतो. आता शेतात राहणाऱ्या माणसाने कुत्रा पाळणं आवश्यक बाब आहे महाराज. पण तेच एखादा शहरात राहणारा माणूस ज्याला अगोदर स्वतःला राहायची जागा कमी, त्या माणसाने कुत्रं पाळणं, आता कुत्रं पाळा नका पाळू या मात्र मी अजिबात नाही, पण ज्या माणसाला स्वतःच्या घरात राहायला जागा नाही त्या माणसाने कुत्र्याचा अट्टाहास ठेवणं, म्हणजे ज्या माणसाच्या घरात स्वतःच्या म्हाताऱ्या आईबापाला जागा नाही तिथं कुत्रे पाळायची हाऊस त्या माणसाला कशी, म्हणजे अनावश्यक बाब आहे महाराज. आता गडी माणसाच्या डोक्याला केस असणं आवश्यक बाब आहे. प्रत्येक माणसाच्या डोक्याला केस असणं आवश्यक बाब आहे, पण तिथंच गडी माणसाला हातभर केस असणं अनावश्यक बाब आहे महाराज. काय झालं, एका मुलीला पाहुणे बघायला आले. एका घरात एक 22 वर्षाची मुलगी 20 वर्षाचा मुलगा राहत होता आणि त्या मुलीला पाहुणे बघायला आले. आणि पाहुण्यांनी बघून गेल्यानंतर जुना काळ निरोपाची चिठ्ठी पाठवली. निरोपाची चिठ्ठी जशी मुलीच्या आईने हातात घेतली, चिठ्ठी वाचली तशी आई जाग्यावर ओरडली, बाळ्या पहिला कुठं असशील ते इकडे, ती तुझी केस कापून. बाळ्याची जरा हातभर केस होते, बाऱ्या जरा तेरेना मधल्या स्टाईल मधला असेल. बाळ्या पहिली तुझी केस कापून. आता आई आला पळत पळत, बाळ्या आला. आईला म्हणला गा आई, त्या पाहुण्यांच्या ताई पसंत आहे का नाही त्या निरोपाच्या चिठ्ठीत आणि माझ्या हातभर केसाचा संबंध काय? आई म्हणली बाळ्या पाहुण्याने निरोप पाठवला, थोरलीपेक्षा धाकलीच पटली. म्हणजे कधी कधी अनावश्यक बाबी माणसाला दुःखालाच कारणीभूत ठरत असतात. विठ्ठल मग तुकोबाराय म्हणतात आम्ही प्रयत्न केला, नवे नवे आम्ही अट्टहास केला, पण कोणता? आम्ही फक्त लागणाऱ्या गोष्टीसाठी अट्टहास केला, आम्ही भगवंतासाठी अट्टहास केला, आमचा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी अट्टहास केला. अट्टहास करणं महाराज म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा करणं. सुरुवातीला एक महाराज वाक्य वापरलेलं, आता धावतं चिंतन सांगतो, वेळ आपल्याकडे कमी आहे. महाराज माणसाला 3 अंगाने गोष्टी प्राप्त होतात. प्रत्येकाला काही ना काही मिळवायचंय. आता पशु पक्ष्यांचं सोडून द्या, आपल्या साध्या माणसाचा जर विचार केला तर प्रत्येक अवस्थेत माणसाला काही ना काही मिळवायचंय. माणसाच्या प्रत्येक 3 अवस्था असतात. कोणत्या? एक बालपण, दुसरी तरुणपण आणि तिसरी म्हातारपण. म्हणजे 3च पण माणसाच्या आयुष्यात असतात. ह्यानंतर दुसरं पण माणसाच्या कुठलं येत नाही. आलं तर सरपण येतं, पण दुसरं पण माणसाच्या आयुष्यात कधी येत नाही. एक तर तरुणपण, बालपण आणि म्हातारपण. म्हणजे बाल अवस्थेत देखील माणसाला काहीतरी मिळवायचंय, तरुण अवस्थेत देखील माणसाला काहीतरी मिळवायचंय आणि म्हातारपणात देखील माणसाला काही ना काही मिळवायचं असतं. विठ्ठल बारक्यापणी काय, बारक्यापणी पोराला काय मिळवायचं असतं? समजा एखाद्या माणसाने बारक्या पोराला घेऊन बाजारात गेला की लगेच पोरग काय कळे बाळा, बाप सदैव दुबळा आहे नाही कळे, हाती काय कोण्या वेळे मागेले ते देखील ते दृष्टी मागे घालून मिठी. लहान बाळाला जे जे लहानपणी आकर्षक वाटतंय ते ते मागून घेतं. ते ज्ञानोबा ओवी सांगतात बघा, विषयाचे समसुख बेगडाची भावली आबराची सावली. आता यात बेगडाची भावली आहे ना, यामध्ये लहान बाळाचा ज्ञानोबा प्रवेश करतात. अहो एखादं लहान बाळ बाजारात गेलं तर ते बेगड आता सगळ्यांना माहित आहे. ते बैल पोळ्याला आपण काय करतो, बैलाच्या शिंगाला लावत असतो. म्हणजे तो चमकदार कापड. जुन्या काळी प्लॅस्टिकच्या रबरच्या भावल्या नसायच्या, मग ते शियाना गोळ्याची भावली केली जायची आणि त्याला तो बेगड चिटकावला जायचा आणि ती विकायला ठेवायची. आता ते लहान पोरग गेलं बाजारात की त्या पोराला ती भावली दिसायची आणि पोरग रडायचं, पप्पा मला ती भावली, बाबा मला ती भावली. मला वाटतंय तेव्हापासूनच पोराला भावलीचा नाद लागतो. म्हणजे ती भावली त्याच्याकडे ते बाहुली ते म्हातारा त्या माणसाकडे त्या बापाकडे पोरग मागायचं. आता बाप त्याला म्हणजे जसं त्याला दृष्टीला जे आकर्षक दिसल, बालपणी ज्याला जे आकर्षक वाटेल ते पोरग मागून घेत. तरुणपणात जरा त्याचं दृष्टी बदलते, तरुणपणात भावलीही बदलते, दृष्टीही बदलते, तरुणपणात त्याचा विचार बदलतो महाराज. आणि म्हातारपणातही काय झालं महाराज,
आता मुंबईकडे पहिली माणसं म्हणायची आम्हाला मुंबईला जायचंय, जीवाची मुंबई करून यायचंय, मुंबई फिरायला जायचंय. जुन्या माणसांची लई इच्छा असायची महाराज, का तर गावाकडे सुखसुविधा नसायच्या आणि मुंबईमध्ये उंच उंच बिल्डिंगी बघून माणसाला वाटायचं आम्हाला एकदा तरी जीवाची मुंबई करायला जायचंय. आता सारखंच मुंबईला महाराज नुसत्या ठाणे जिल्ह्यात 8 महिने सप्त राहतात. पण त्या 8 महिन्यात नुसत्या ठाणे जिल्ह्यात जवळजवळ 300 ते 350 सप्त नुसत्या ठाणे जिल्ह्यात होतात. बाकीचा पालघर ते कुंदरा बिंद्रा बाकी वांद्रा सगळं बाकीचं वेगळं, एवढे सप्ते असतात. आणि 8च महिने का तर तिथं 4 महिने नुसताच पाऊस असतो. 8 महिने सप्त असल्यामुळे एखाद्या तर सप्त्यात असा महिन्यातून 1-2 वेळा महाराज 2-4 वेळा जायची गरज पडायची. आमच्या वस्तीच्या म्हाताऱ्याने कळलं की महाराज सारखंच मुंबईला जातात कीर्तनाला, म्हणजे कीर्तनाला म्हणायचंय मला, महाराज सारखंच मुंबईला जातात कीर्तनाला. ते म्हातारं माझ्यापाशी आलं, बाबा महाराज अभि महाराज एक काम करा ना, मला यायचंय तुमच्याबरोबर मुंबईला. म्हणलं बाबा आता मुंबईला येऊन काय करणार आहे, तुमचं वय झालं 80 आणि मुंबईला येऊन काय करणार आहे, तुम्हाला प्रवास वासा. नाही मला एकदा मुंबईला यायचंय, मला बघू दे एकदा, करू दे जिवंतपणी मुंबई, बघू दे जरा जीवाची. माझ्याही मनात विचार आला, नाही मुंबईला नेलं तर परत भूत होऊन माझ्या मागं लागायचं. त्याला गेलो मुंबईला घेऊन, झालं मुंबईला गेलो. आता सप्ताह एका बिल्डिंगच्या खाली सप्ताह होता आणि एका मित्राच्या घरी त्याला भेटायचं होतं, त्याच्या घरीच मुक्कामाला संध्याकाळचं जायचं होतं. पण त्याला फोन केला, म्हणलं हे बघ आता 40 मजल्याची बिल्डिंग महाराज, तू राहत असताना जवळजवळ 38व्या मजल्यावर राहत होता. मी त्याला म्हणलं हे बघ कीर्तन उगत वर चढ करण्यापेक्षा एक काम करू, आपण कीर्तन करून जेवण करूनच परत घरी झोपायला जाऊ, तूच ये खाली असं त्याला म्हणलं. ते लिफ्ट पाशी थोडी बाकाडी खुर्च्या ठेवलेल्या त्यावर आम्ही बसलो. आता मी बसलो, मी आपलं कीर्तनाचं चिंतन करायला लागलो, का मला अभंग पाठ करायचा आहे, चिंतन काय मांडायचंय, कुठलं काय, कशाला तेल लावायचंय, कशाला मीठ लावायचं, जरा विचार केला पाहिजे. चिंतन करत बसलो. आणि तेही म्हातारा, आता ते म्हातारच महाराज. आणि महाराज बघा, ज्याला दिसत नाही त्याला बघायचं लयनात, ज्याला ऐकू येत नाही त्याला ऐकायचं लयनात, आणि ज्याला नीट बोलता येत नाही त्याला लय बोलायचा नात. तसं ते म्हातारा थोडं कमीच दिसत होतं, पण बघायला लागलं इकडं तिकडं. आता नेमकं आम्ही लिफ्ट पाशी बसलेलो, म्हणजे म्हातारपणात माणसाची प्रत्येकाच्या अपेक्षा काय ना काही मिळवायची तुम्हाला सांगतो. आता ते लिफ्टकडे बघायचं. आता सकाळची वेळ महाराज, सकाळची वेळ असल्यामुळं काय व्हायचं, शहरातील तरुण मुली यायच्या लिफ्टमधून खाली कामावरती जायचं म्हणून ते नटून थटून आपल्या त्यांच्या जॉबवर ऑफिसला निघून जायच्या. आणि व्यायाम करायसाठी गेलेल्या म्हाताऱ्या सकाळच्या त्या लिफ्टनी वर जायच्या. ते म्हातारा त्या लिफ्टकडे बघायचं, माझ्याकडे बघायचं, लिफ्टकडे. मलाही कळलं नाही नेमकं त्याच्या मनात काय चाललंय. त्याने मला महाराज डोचावलं, अहो बाबा महाराज, अभि महाराज इकडे बघा. अहो काय झालं बाबा, महाराज बघा ना, काय मुंबईची जरा किमयाच वेगळे. त्या लिफ्टमधून तरण्या पोरी येतात, म्हाताऱ्या जातात, परत तरुण होऊन येतात. गळ्या मुंबई जरा जास्तच सुधारली. असं यंत्र आपल्या गावाकडे पण पाहिजे होतं. मी बाबाला म्हणलं नेमकं तुम्हाला करायचंय काय, त्या यंत्राचं काय, तुमच्या मनात काय. म्हातारं म्हणलं तुम्ही मला असं यंत्र मुंबईला आहे ते आधीच सांगितलं नसतं तर मी येताना माझ्या पप्पाच्या आईला घेऊन नसतो घालू. प्रत्येकाच्या अपेक्षा काही ना काही मिळवायची. महाराज तरुणपणात पण माणूस स्वतःचं साध्य प्राप्त करण्यासाठी कोणत्याही स्तराला जातो. एक पेपरात बातमी आली ती बघा, एका मामाने तरुण पोराला विचारलं, अरे बाळ्या तू काय लग्नाचं बिग्नाचं बघतोय का, आता 25-30 वय होत आलं, कोण एखादी बघितली का. ती म्हणला हो मामा तुमचीच बघितली. तसा म्हणला बाळ्या तू घरावर दरोडा टाकला, मामा तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला, तुमचीच पोरगी. मामा म्हणला काय पोरगी देत नसतो तुझ्याकडे काय. बाळ्या म्हणला बरं असं कशी देत नाही बघतोच. विठ्ठल विठ्ठल. बाळ्या म्हणला कशी देत नाही बघतोच. झालं थोड्या 2-4 महिन्यावर निवडणुका लागल्या. महाराज पेपराला बातमी होती बघा, निवडणुका लागल्या. ज्या वार्डातून मामाने फॉर्म भरला त्याच वार्डातून भाच्याने सुद्धा फॉर्म भरला. आता एकाच घरातून 2 सीट असल्यामुळं मामाच्या लक्षात आलं की थोडी का होईना सीट फुटतील. आणि महाराज माणसं सत्तेसाठी कोणत्या स्तराला जातील सांगू शकत नाही. सत्तेसाठी माणूस कोणती गुहा, कोणती वटी, कोणतं काय सांगू शकत नाही. मामा बाळ्याकडे गेला, बाळ्या अरे तू पक्ष तुझं तू माग घे, तुझं कशाला उगत उभा राहिलाय, माझी मतं कशाला खातोय, कमी पडतं. बाळ्या म्हणला मामा मी तशी घेत नाही. मग काय हुंडा नको मामा, मला ते प्रमाण आहे महाराज त्याचं. ते काही झालं तर तुमची मला पोरगी द्यावी लागते. मामा जरा नादिकच होता महाराज, राजकारणाचा नाद जरा महाराज पैशापेक्षाही पुढचा नाद असतो राजकारणाचा. राजकारणासाठी मामा तयार झाला. मामाने त्या बाळ्याचं लग्न स्वतःच्या पोरीवर लावून गेलं. बाळ्याला त्याची मिळकत भेटली. बाळ्याला काय सरपंच उपसरपंच व्हायचं नव्हतं, बाळ्याला फक्त बायको भेटवायची होती, तिथे मामाची पोरगी. म्हणजे स्वतःचं काहीतरी मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही स्तराला जातो. आणि तो बरं सांगून देतात की माणसाच्या 3 अवस्था आहेत. त्या 3 अवस्थेत बारकं पोरग रडतं, तरुण पोरग काहीतरी काड्या करतं, आणि म्हातारही काहीतरी डोकं लावतं. म्हणजे काही ना काही मिळवण्याची प्रत्येकाची धावपळ आहे. पण ते मिळवण्याच्या बाबतीत काही माणसाला गोष्टी सहज प्राप्त होतात, काही माणसाला प्रयत्नाने प्राप्त होतात.
पण काही गोष्टीसाठी माणसाला अट्टहास करावा लागतो आणि तोच अट्टहास तुकोबा आहे हाची शब्द वापरून करतात. तुला देवा द्यायचंय ना तर काय दे. अभंगाचं दुसरं चरण. मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. आता या दुसऱ्या चरणात आपण तिसऱ्या चौथ्या चरणात आविर्भाव घेऊ आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ऐका, प्रत्येकाला काही ना काही मिळवायचं. मी मगाशी सांगितलं माणसाला 3 अंगाने येतं. काही गोष्टी सहज प्राप्त होतात, काही गोष्टीसाठी प्रयत्नच करावा लागतो. असा देते साध्य करीते सायास कारण अभ्यास तुका म्हणे. काही गोष्टीसाठी माणसाला प्रयत्न करावा लागतो. पण मागाशीच प्रमाण दिलं. पण काही गोष्टी माणसाला प्रयत्नाने नाही, तिथं त्याला झेजावं लागतं, झटावं लागतं. अवघा सारुणी शेवट झाला प्रयत्न चले काही केला, तिथं त्याचा प्रयत्न सुद्धा चालत नाही. महाराज बघा, सहज कोणत्या गोष्टी प्राप्त होतात. आता व्यासंग करत नाही, अतिशय सूक्ष्म भागात सांगतो. शास्त्रकार सांगतात माणसाला 4 गोष्टी सहज प्राप्त होतात. अनाहुता लबंते मृत्यू मूर्खम व्यसनम आलस्य. माणसाला 4 गोष्टी सहज प्राप्त होतात. 1 मृत्यू, नलगे द्यावा जीव सहजची जाणार आहे हा विचार जाना पायी मरण जो मागे गाढवाचा बाळ. तुकोबाराय म्हणतात नलगे द्यावा जीव सहजची जाणार. मरायसाठी प्रयत्न करायची गरज नाही महाराज. मरायसाठी फाशी घ्यायची गरज नाही, मरायसाठी वीज घ्यायची गरज नाही, मरायसाठी उगत कोणाच्या डोक्यात धोंडा घालायची गरज नाही. तो वेळ आल्यानंतर तो मरणारच आहे. सगळ्यांनी कोण आत्महत्या करत असतील तर त्यांनी हे खरं तर तुकोबारांचं अभंग यांना वाचाय द्यावा. न लगे द्यावा जीव सहजची जाणार. अहो जीव सहज जाणार आहे महाराज. बघा आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महास्वहिताचा गोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. साधी तुम्हाला प्रमाण सांगतो. आपण कीर्तना अगोदर जसं आलतो, आपण कीर्तना अगोदर पाऊंडर नटून थटून जसं आलतो, तसं कीर्तन जाताना आपला चेहरा असतो का? अजिबात नाही. चेहरा कोमदलेला असतो, तेलवंडलेला असतो. म्हणजे आज सकाळी आंघोळ केली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला करावीच लागते महाराज. तो 1 दिवस आपल्या आयुष्यातून निघून झालेला असतो महाराज. लक्षात घ्या, वेळ अशा वेळ 1 सेकंद जरी आपल्या आयुष्यातून गेला तर तो सेकंद परत लाख रुपये दिले तरी परत आपल्या आयुष्यात कधी येत नाही. विठ्ठल पाव पाव पाव
ते पाव विकणारे ते डोक्यावर पाव घेऊन चाललेले हे मारायचं म्हणून ज्यांनी उडी मारली ते त्याच्या डोक्याच्या पावाच्या टोपलीत पडलं, खालचं मान मोडून मेलं, पण ह्याला वरच्याला काय झालं नाही. म्हणजे महाराज मरणाचा अधिकारी ठरलेला आहे. मरणासाठी प्रयत्न करायची गरज नाही. दुसरा, मूर्खाचं दर्शन घ्यायसाठी सुद्धा प्रयत्न करायची गरज नाही. महाराज माणसाला वाटतं एखाद्या मूर्खाची गाठ घ्यावी, गाव फिरायची गरज नाही. कधी कधी त्याला पावला पावला सुद्धा मूर्ख भेटू शकतो, विश्लेषण त्याचं करत नाही. तिसरं, माणसाला व्यसन करायसाठी प्रयत्न करायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. नकळता नकळता संग झाला सहज खेळता, प्रवतली चिंता मागे. अहो नकळत माणसाला व्यसन होतं. बघा महाराज, व्यसन करायला ताकद लागत नाही. लक्ष द्या, माणसाला व्यसन करायला अजिबात ताकद लागत नाही. अलीकडच्या काळात, अलीकडच्या युगात माणसाला व्यसन करायला ताकद लागत नाही, तर आयुष्यभर निर्व्यसनी राहायला माणसाला ताकद लागते. महाराज, दारू पिणारा दारूच्या घोटाभर दारू संपवत नाही नुसती, तर दारूच्या प्रत्येक घोटाभर तो बापाची इज्जत, आईची मर्यादा, बायकोची स्वप्न आणि स्वतःच्या पोरांचं भविष्य संपवत असतो. म्हणून काही झालं तरी माणसाने व्यसनापासून लांब राहावं. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं कधीही चांगलं, पण ते व्यसन माणसाला लय ताकद लागत नाही. ते सहजासहजी माणसाला जोडून जातं. नकळता संग झाला सहज खेळता. नकळत माणसाला व्यसन लागतं. बघा, एखादा नुसतीच पुडी खात असेल आणि त्याचा जोडीदार पिणारा असेल, एक काहीच पेत नाही, खात नाही, त्याचे 4 जोडीदार पिणार आहेत, तर पुढल्या काळात, पुढल्या निवडणुकीच्या वेळेस ते 4ही व्यसन सुटतील, पण 5वा अटल पिणारा होईल. म्हणजे व्यसन आपोआप माणसाला जडत असतं. म्हणून तर महाराज आमच्या संप्रदायात संगतीला अतिशय महत्व दिलंय. का सांगतो, एखादा जर दारूच्या दुकानात गेला आणि तिथं जाऊन दूध प्याला तर गाव काय म्हणणार? खरं बोला, काय म्हणणार गाव? अहो दारूच प्याला म्हणणार. म्हणजे जसा माणूस संगतीत राहतो तशी त्याच्यावर नकळत छाप पडून जाते. व्यसनासाठी सुद्धा माणसाला काही धावाधाव करायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. शेवटचं, अनाहुताल बंदे मृत्यू मूर्खम व्यसनम आलस्य. आणि आळसासाठी सुद्धा माणसाला काही प्रयत्न करायची गरज नाही महाराज. अहो आळस माणसाला सहज येतो. एक तटस्थ माणस, एक सहजची आळसी, दोन्ही दिसते सारखी वर्म जाणे तो पारकी. बघा, माणसं कीर्तनात बसल्या बसल्या उठतात, अगं बाया बाया बाया, अगं आया आया. सहज माणसाला आळस येतो. माणसाला आळसासाठी प्रयत्न करायची गरज नाही महाराज. मी नेहमी उदाहरण देतो, आज आवर्जून देतो. माणसाला दुसरीकडे नाही, पण कीर्तनात आळस आल्याशिवाय राहत नाही महाराज. कीर्तनातच माणसाला झोप येते. ऐकलं असेल तर डबल ऐका. कीर्तनात झोप येते म्हणजे खरं तर आता ती झोपीचे सुद्धा अपराध नाही महाराज, आपला सुद्धा अपराध नाही. कथा काळी निद्रा लागे, कामी श्वना परी जागे. माणसं कथा करत असताना पार झोपून जातील आणि काम करत असताना कुत्र्यासारखी वसवस करतील. त्यात आपली चूक नाही महाराज, ती खरं तर प्रभू रामचंद्रांची चूक आहे. आता तुम्ही म्हणसाल रामाची चुका काढायला तू काय एवढा मोठा झाला, पण खरं सांगतो काय झालं, महाभारताचं युद्ध झालं आणि त्या युद्धात प्रभू रामचंद्रांचं कुंभकर्णाचं युद्ध झालं. ते रामायणात जेव्हा युद्ध झालं, त्या युद्धात प्रभू रामचंद्रांनी काय केलं? हातच समिकी रघुकेन वैधव्य आपदस्य कांता श्रोतुम समाया तो कथाम पुराण. कुंभकर्णाचा प्रभू रामचंद्रांनी वध केला, वध. आणि जसं कुंभकर्णाला मारलं तशी कुंभकर्णाची आवडती बायको विधवा झाली महाराज. तिने विचार केला की आजपर्यंत नाही ऐकले गायले गेत, धरले लाज सांडले हेत, आजपर्यंत मी कधी देवाच्या दर्शनाला गेले ना, मग बस आता मला वैधव्य प्राप्त झालं ना, माझा नवरा मेला ना, बस आजपासून परमार्थाला लागायचं. आणि महाराज भगवंताचं ब्रीद वाक्य आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारण मी जन्म मरण. भगवंत ज्याला शरण येतो भगवंत त्याला भगवंत जवळ करतो. म्हणून भगवंताचं जिथं जिथं कीर्तन असेल तिथं तिथं झोप जायला लागली. म्हणून लक्षात घ्या, जर कीर्तनात तुम्हाला झोप आली किंवा कीर्तनात आळस आला तर समजून चालायचं कुंभकर्णाची बायको तुमच्या जवळ आली गड्या. आणि कीर्तनात झोप लागली की समजायचं अंगावरच येऊन बसले. म्हणजे माणसाला आळस सहज येतो. ह्या गोष्टीसाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही. अजून काही काही गोष्टी प्रयत्नाने प्राप्त होतात, पण काही गोष्टीसाठी माणसाला अट्टहासच करावा लागतो. आणि तो अट्टहास तुकोबाराय खरं तर हाची शब्द वापरून भगवंताकडे मागतात. देवा तुला द्यायचंय ना, तुला नसल ना राहवत मला दिल्या वाचून, तर एक काम कर, काय द्यायचंय तर तुला द्यायचंच असेल तर अभंगाचं 3रं चरण. महाराज इथं येणारा बसणारा विचार करत नाही मी गावचा सरपंच आहे, नगरसेवक आहे, आमदार आहे, अजिबात नाही. ज्या जागेवर सामान्य माणूस बसलाय तिथंच येऊन त्याची बसायची सोय सुविधा. म्हणजे आमच्या संप्रदायात अजिबात मानपानाचं अजिबात टेन्शन नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी.
अहो संतांचं लोटांगण घालत असताना माझ्या मनाला यत्किंचित सुद्धा अजिबात काहीच यत्किंचित सुद्धा मला अभिमान नसावा. अभिमानाचा काय अहंकाराचा वारा न लगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकास. अहंकाराचा वारा सुद्धा माझ्या अंतकरणाला नसावा. अहो संतांच्या दारात लोटांगण घालायला काय, त्यांच्या दारात वैष्णवांच्या नाहनीतील किडा व्हायला मला काय हरकत नाही. बरं त्यांच्या दारातील कुत्र व्हायला मला काय हरकत नाही. अहो तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा धरणी घेतले दारा. ऐका अहो तुझ्या दारातील कुत्रा जरी झालो संत समागम एकादी परी राहावे त्यांची द्वारी श्वानगती. किंवा भुंकत भुंकत द्वारा आलो. नाथ महाराज देखील म्हणतात आम्ही कुत्रा झालो तरी आम्हाला काय हरकत नाही. निश्चित संतांची सेवा करताना मला कशाचीच लाज नसावी. आणि अजून काय भगवंता अजून काय द्यायचं असेल तर त्याच्या अगोदर तुझं आम्ही भजन करू. त्या भजनाच्या मोबदल्यात तू आम्हाला निश्चितच काही ना काही देशील. आपला वेळ संपलेला आहे. आपल्याला चिंतन मांडायला काय 2 तास अजून वाढलं तरी काय आपल्याला हरकत नाही. तुमची विनंती असेल ते तुमची इच्छा असेल तर. पण निश्चित तुमचाही वेळ जास्त मी घेत नाही. एक काम करा, भगवंताने आमचं मागणं पूर्ण करावं अशी इच्छा असेल तर त्याच्या अगोदर भगवंतासारखा कृपण नाही महाराज. तू काहीतरी घेशी तेव्हा देशी ऐसा असाची उदार. जर आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशा वाटत असतील तर त्याच्यासाठी अगोदर त्याचं नामाचं चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. एक काम करा, आजचं कीर्तनाचं प्रयोजन भगवंताचं भजनच करण्यासाठी. मला माहित आहे जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन झालं तेव्हा तुम्ही हाताने टाळी मुखाने नामस्मरण केलेलं आहे. तरी देखील परत एकदा त्रास म्हणून सगळ्यांनीच एकदा विठोबा रोक माहिती तेवढ्या ताकदीत भजन करा. विठोबा रखोबाई तुम्ही तर मोकळा मी बांधून आहे म्हणजे डोकं त्याच्यामुळं सगळ्यांनाच गरमीचा त्रास आहे. मोजून 5 मिनिटात झालं. अभंगाचा भाव जसा आपल्याला धावता पाहता येईल तसा निश्चित पाहण्याचा प्रयत्न केला. जशी माझ्यावर तुकोबारांची कृपा झाली, माझ्यावर अभंगाची कृपा झाली आणि सगळ्यांच्याच मदतीने अभंगाचा आपण अतिशय सूक्ष्म तोडकं मोडकं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी तुकोबाराय म्हणतात, आता शेवटी चरणाची शेवटी चाल घेऊ. तुकोबाराय म्हणतात भगवंता आम्हाला संतांच्या चरणी जाताना लाज तर वाटूनच देऊ नको, पण अजून एक त्यांच्या भजनात भगवंता तुझ्या भजनात नाचण्यासाठी माझ्या शरीरात ताकद देणं अतिशय गरजेचं आहे. बघा अहो वारीच्या वेळेस जो माणूस चालू शकत नाही असा माणूस तुका म्हणे धावा म्हणलं की तो तरण्याच्या पुढे पडत असतो. म्हणजे संप्रदायात महाराज अशी ताकद आहे तिथं वयामानाचा विचार केला जात नाही. तिथं भगवंत आपोआपच जागा देतो. महाराज काय काय जुने तुम्ही असे कीर्तनकार पाहिले असतील. गुरुवारी काळे बाबा कन्हेरीचे नीट उभा राहायला नीट चालता येत नसायचं, पण एकदा कीर्तनात उभा राहिले. किंवा आताचं उदाहरण देतो, नामदेव आप्पा चालत येताना काठी घेऊन यायची नाही, तर एक वेळ अशी आली ती पार त्यांना उचलून धरून आणून. पण एकदा का म्हातारा उभा राहिले की परत 3 तास कोणाला गळत नाही. म्हणजे परमार्थाची महाराज अशी ताकद आहे. आणि तशी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. भगवंता तुझ्या भजनात नाचायची मला ताकद दे, शक्ती दे. यातामध्ये अवकाश आपल्याला अभंगाचा भाव संपलेला आहे. आजची सेवा किम निमित्त आहे सर्वांनाच ज्ञात आहे. केरबा दादा असतील, नंतर द्रौपदी ताई असतील, आमचे ताता असतील, तात्या असतील, त्यांची दोन्ही भावंडं, त्यांची असणारी बहीण नंदाताई असतील. निश्चित त्यांच्यातून जवळजवळ 9 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचं जाणं झालं.
पण निश्चित केलेल्या उपकाराला आम्ही कधी विसरलो नाही, हेच उक्ती ती त्यांच्या कृतीतून दाखवून देत आहेत. मी सुरुवातीलाच म्हणलो की माणसाने केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं अतिशय गरजेचं आहे. ज्यांचे आपल्यावर उपकार असतात त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा माणसाने निश्चितच प्रयत्न करावा. जो उपकारातून उतराई व्हायचा प्रयत्न करत नाही त्याला काय काय उपमा आपण महाभारत देतं किंवा साधं गाढवाची उपमा सुद्धा आपण देऊन बघितली. म्हणून केलेल्या उपकाराची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. महाराज माणसावर अनंत जणांचे उपकार असतात आणि जो उपकाराला विसरतो त्याला कृतज्ञ, आणि कृतज्ञाची महाराज कशातच व्याप्ती होत नाही. कृतज्ञाला अतिशय खालचे होणे. नाकलोंती वेदहा नाकलोंती तीर्थ, त्याला संत जवळ करत नाहीत, तीर्थ जवळ करत नाहीत, नवे नवे त्याला भगवंत सुद्धा जवळ करत नाही. आणि एक वेळ अशी येते की त्यांनी ज्याला जोपासलंय अशी माणसं सुद्धा त्याला दूर करून टाकतात. का तर आपकार्यापासून माणसं चारात कधीही लांब राहतात बघा. म्हणून फक्त संत आपकारावर उपकार करणारे असतात. म्हणून निश्चित आपण संतांची संगती करावी. अहो नाथ महाराजांना आंघोळ करण्याच्या वेळेस नदीमध्ये विंचू पडलेला दिसला. नाथ बाबा त्याला उचलायचे, पाण्याच्या वर नेऊन सोडायला जायचे, पण उचलला की तो डंक मारायचा, परत तो पाण्यात पडायचा. निश्चित आहे का. नाथ बाबाला एका माणसाने पाहिलं आणि म्हणलं, अहो बाबा महाराज काय चाललंय काय तुमचं, तो विंचूला तुम्ही उचलताय, तो प्रत्येक क्षणाला तुम्हाला डंक मारतोय, तुम्ही त्याला परत पडताय खाली, परत त्याला उचलताय. तेव्हा नाथ महाराजांनी दिलेलं उत्तर अतिशय सुंदर. नाथ बाबा म्हणाले, अरे तो विंचू असून त्याचा स्वभाव सोडत नाही, मग मी तर साधू आहे, मी तर भगवंताचा भजनी आहे, भगवंताचा दास आहे, मी माझा का स्वभाव सोडा. म्हणून निश्चित संतांची संगती करा. आणि अजून जगात दुसरी एक अशी प्रतिमा आहे, फक्त आईबाप लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आपल्याकडून कोणताच लाभ प्राप्त न होता जे आपलं चांगलं होण्याची इच्छा जे दर्शवतात तेच खरे तर आईबाप असतात. बघा ह्या जगात आमच्या स्वतःच्या पुढे कोणी जावं अशी कोणाची 100% इच्छा नसते. फक्त या जगात दोघातीच इच्छा असते. मी जे काही पाहिले ते माझ्या मुलाने देखील पाहावं म्हणून आई त्याला कमरेला घेत असते. पण बाप असा असतो, महाराज मला जे करता आलं नाही, मी जे पाहिलं नाही ते पाहण्यासाठी तो मुलाला खांद्यावरती घेत असतो. म्हणून लाभाशिवाय प्रेम करणारे दोघेच असतात. आणि निश्चित ताते असतील, त्यांच्या कुटुंबातून असतील, दोन्ही त्यांच्यातून त्यांचा विठ्ठलही हरवलेला आहे आणि त्यांची रुक्मिणी देखील हरवलेली आहे. निश्चित आमचा संप्रदाय हा महाराज आई बापांच्या सेवेचाच संप्रदाय. पुंडलिकाने काय दुसरं काय केलं नाही, तप साधना काहीच केली नाही. मग काय केलं पुंडलिके, काय केले, परब्रह्म उभे केले. फक्त पुंडलिकाने आईन वडिलांची सेवा केली, त्याचं फळ महाराज काय प्राप्त झालं तर जगाचा बाप आपल्या इथं आला. माफी मागून बोलतो महाराज, तुम्हाला पटल किंवा न पटल, तुम्ही लांब लांबच्या देवाच्या दर्शनाला जात असल, तुम्ही लांब लांबच्या देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देव तुम्हाला भेटेल का नाही सांगू शकत नाही. ऐका लक्ष द्या, तुम्ही लांबच्या देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला लांबचा देव भेटेल का नाही सांगू शकत नाही. पण घरीच आई वडिलांची सेवा करा, जगाचा बाप तुम्हाला भेटायला शिवाय राहणार नाही. म्हणजे निश्चित आहे का आमचा परमार्थही त्या सेवेचा आहे. म्हणून निश्चित प्रत्येकाने स्वतःचे ज्यांचे आहेत त्यांनी आई वडिलांची निश्चित सेवा करा. महाराज घरातील म्हातारे आई बाप जरी सूर्यासारखा लख प्रकाश देत नसतील, घरातील ट्यूब लाईट सारखा चक्क असा लखलखीत प्रकाश देत नसतील, पण घरातील म्हातारे आई बाप त्यांचं आसनं हे देव घरातील निरंजन सारखं आल्हाददायक तेवत राहणं अतिशय गरजेचं असतं महाराज. म्हणून ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते जोपासा, ते गेल्यानंतरच त्यांची उणीव त्यांची जाणीव आपल्याला होत असते. म्हणून ज्यांचे आई वडील असतील त्यांनी निश्चित त्यांची सेवा करा. कारण ते गेल्यानंतर फक्त आणि फक्त आई वडिलांच्या आठवणी राहत असतात. आणि फक्त व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या आठवणी राहत असतात महाराज. माणूस महाराज कितीही स्वतःच्या बुद्धीनी शक्तीनी कसाही वागत असला तर नीतीसमोर त्याला हातबलच व्हावं लागतं महाराज. नीतीने ठरवलेला शेवट आणि नीतीने ठरवलेल्या गोष्टी त्याला स्वीकाराव्याच लागत असतात. आणि महाराज नीती माणसाचा, नीती आपली ठरलेली आहे महाराज. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, प्रत्येकाची नीती ठरलेली आहे. म्हणून महाराज मरण तर प्रत्येकालाच येणार आहे. जीवन कशाला म्हणायचं महाराज, जन्माला आला आणि मेला ह्याच्यामधील जो अंतर असतो त्याला जीवन म्हणायचं. म्हणून प्रत्येकाने जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने आपापल्यातील नाती सांभाळा, प्रत्येकाने आपापल्या परमार्थाची भगवंताची सेवा करा आणि योग्य पाऊल टाकण्याचा प्रत्येकाने प्रयास करा. विठ्ठल विठ्ठल. जाता जाता 2 वाक्य सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. महाराज आयुष्य आपल्याला आज भेटलंय पण उद्या भेटेल का नाही सांगू शकत नाही. महाराज आज मी तुम्हाला दिसतोय, दुसऱ्या दिवशी समजा मी आज तुमच्या समोर कीर्तन करतोय, आता हेतून कीर्तन करून आहे तसा मी दहीगावला जायला माझी काय शाश्वती आहे का? चांगला माझ्या तोंडावर नाही म्हणतात फोडली बसलेलीच. अहो नाही, अजिबात नाही. तुमची काय माझी कोणाची शाश्वती नाही. त्याच्यामुळे महाराज जिवंतपणे नाती जोपासा. मेल्यानंतर कुणीही म्हणतं मनी होता साधेपणा, आठवण येते क्षणाक्षणाला. आणि मेल्यानंतर माणूस कुणीही चांगलंच म्हणत असतो. जिवंतपणी एकामेकाला चांगलं म्हणा, जिवंतपणी एकामेकाचा अपराध माफ करायला शिका. महाराज आयुष्याकडे पाहायचं झालं तर आयुष्यातील गेलेली वेळ आपण लाख रुपये दिलं तरी येत नाही महाराज. सिकंदराने अख्खी पृथ्वी जिंकली, सिकंदराने जवळजवळ म्हणजे पाऊण पृथ्वी जिंकलेली आणि त्याला मरण आलं. मरणाच्या वेळेस सिकंदराने दोन्ही हात बाहेर काढायला लावलं. का?
सिकंदराने सगळ्याला संदेश दिला, आम्ही एवढं जग जिंकलं पण जाताना एक कवडी सुद्धा घेऊन गेलो नाही. अशी सिकंदराची गत आहे महाराज. हा, पैसा कमवावा मी त्या मतात कमवू नाही या मतात अजिबात नाही. धर्म अर्थ काम मोक्ष हे तुकोबारायांनी संतांनी घालूनच दिलेले आहेत. पण तेवढाच कमवावा जो आपल्या परमार्थाला चांगला आहे, तेवढाच कमवावा जो आपल्याला समाधान देईल. महाराज, आयुष्यात समाधानी आयुष्य आणि यशस्वी आयुष्य ह्या दोघांची जर तुलना केली तर यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य कधीही चांगलं. का तर यशाची व्याख्या लोक ठरवत असतात, पण महाराज समाधानाची व्याख्या आपलं अंतःकरण ठरवत असतं. त्याच्यामुळे निश्चित समाधानी राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुकोबाराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावे. म्हणून ज्यांना ज्यांना जेवढं आयुष्य भेटलंय तेवढं आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. का? ऐका, अहो, आयुष्य नावाच्या चित्रपटाला पुन्हा वनसमोर नाही. आयुष्य नावाच्या चित्रपटाला पुन्हा वनसमोर नाही. कितीही हवा अशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही आणि नकोशा वाटणाऱ्या क्षणांना डिलीटही करता येत नाही. नीतीने जेवढं काही ताटात वाढून ठेवलंय तेवढं गप घुमानं आपल्याला भोगावं लागतं. त्याच्यामुळं ज्यांच्या सगळ्यांशी प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, प्रेमाने सर्वांशी बोला. कारण गेलेली वेळ आणि गेलेली नाती, गेलेली व्यक्ती परत कधीच वापस येत नाही. याता मग तिथे अवकाश बोलण्याच्या ओघात बरं जवळजवळ 2200-2300 किलोमीटरचा प्रवास करून मी तात्यांच्या आज्ञेने खरं तर इथं उभा राहिलेलो आहे. आणि आताच नेमका आमचा पैठणकर फडाचा सप्ताह झाला. त्या सप्त्यातही पळापळ. निश्चित मी आजारी होतो. आजारपणाच्या नादात एखादा चुकीचा शब्द केला असेल तर मी अतिशय मनापासून तुमची माफी मागवतो. सेवेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, संपूर्णच आपली भजनी मंडळ असतील, सगळ्यांचाच मी अतिशय ऋणी आहे. आमचे पार सगळ्यांचीच नावं कोणाची घ्यावी, परतानाजी महाराज, आमचे शिंदे महाराज, सगळे कचरे महाराज, सगळे दिसल टेळे महाराज, जिकडं पाहिजे तिकडे सगळे ओळखीचेच दिसतात. आणि सेवेसाठी माझे असणारे वडील, माझे गुरुवर्य धनंजयजी महाराज कदम, ते देखील उपस्थित आहेत. त्यांचाही मनापासून मी आभारी आहे. माझ्या संस्थेतील सगळीच लहान भावंड. तुम्ही ऐका, तुम्ही देहूला गेल्यानंतर गाथा मंदिर पाहिलं असेल, आळंदीला गेल्यानंतर तुम्ही ज्ञानेश्वरी मंदिर पाहिलं असेल, पैठणला गेल्यानंतर गीता मंदिर पाहिलं असेल, आणि आता पंढरपूरला भागवत मंदिराचं काम सुरू आहे. पण सगळ्यांच्याच मदतीने हरिपाठ मंदिर आपल्या दहेगावला इथं उभा राहिलेलं आहे. संपूर्ण राज्यात आजपर्यंत तरी कुठं हरिपाठ मंदिर नाही. सगळ्यांच्याच मदतीने तिथं हरिपाठ मंदिर उभा राहिलेलं आहे. तिथं गेली 19-20 वर्ष ना नफा ना तोटा ह्या तत्वावर आमचे वडील श्री धनंजय महाराज कदम फक्त वारकरी मुलांचं संगोपन करत आहेत. आणि फक्त एकच इच्छा, पैसा कमवावा अशी अजिबात इच्छा नाही, फक्त धर्म कार्य वाढावं. महाराज, आज मी छाती ठोकून सांगू शकतो, माझ्या मागे जेवढी मुलं आहेत, नाही त्यांनी कीर्तन करू द्या, नाही त्यांनी काही करू द्या, पण महाराज एक मी अतिशय छाती ठोकून सांगू शकतो की स्वतःचं पोट भरण्यासाठी ते कोणत्या मुक्या प्राण्याचा गळा तरी अजिबात चिरणार नाहीत. आणि स्वतःच्या आईबापाला घराला बुडवणारं ते व्यसन कोणतं करणार नाहीत, एवढी तरी मी निश्चित हमी देतो. जर निश्चित कधी दहेगावला आला, ऐका, निश्चित कधी दहेगावला आला तर संस्थेला निश्चित भेट द्या. माझ्यासोबत आलेले आमचे दादा असतील, माझ्या आजोबांसमान असणारे चंदू दादा असतील, तानाजी महाराज असतील, ताते आप्पा, तर सगळेच महाराज लोक जिकडं पाहावं तिकडं. ते काय झालंय, तात्याने मला खरं तो उभा केलंय, पण उभा राहतानाच मला खरं भीती लागून राहिलेली की आज ह्या व्यासपीठावर उभा राहताना मला सगळीकडे नुसते व्यासच दिसायला लागले. ते व्यास पाहून मलाही वाटत होतं की या 2 तासात त्या व्यासपीठांसमोर माझं पीठ होऊ नये म्हणजे झालं. पण निश्चित सगळी असणारी जाणती, ऐकणाराही श्रोता तेवढ्यात ताकदीचा आहे. सगळ्यांचाच मी मनापासून आभारी आहे. आणि लक्षात घ्या, सगळ्यांचं आयुष्य समाधानी असावं. आणि भगवंताकडे मागताना देखील आपण एवढंच मागावं की भगवंता, आम्हाला जन्म जरी द्यायचा झाला तर हरिदासाच्याच घरी द्यावा. ह्या चुकतीने मी खरं तर आजचा अभंग घेतलेला आहे. कारण तात्यांना तुम्ही सगळे ओळखता, निश्चित त्यांचं भजन प्रमाण आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे, अशा उक्तीत जगणारा आमचा सगळा जळगावकर, फडकरे असतील, वास्कर असतील, टेंबूकर असतील, पैठणकर, सगळेच विविध फडाचे सगळेच कार्यकारी आहेत. सगळ्यांचाच मी मनापासून अतिशय ऋणी आहे. माझ्यासोबत आलेले आमचे ऋषिकेश महाराज असतील, त्यांनीही मुलीगाव चांगली साथ दिली, त्यांचाही मनापासून आभार आहे. दादांचाही मनापासून मी आभार आहे. आणि ज्यांनी कार्यक्रमाचं सुंदर रेखांकन केलं असे आमचे असणारे जीवलक ओम साई चैतन्य दादा, त्यांच्यामुळे येण्याने आपल्यात चैतन्य निर्माण झालं, माझ्यातही चैतन्य निर्माण झालं. म्हणलं उगच आजार आहे ना, आजारपणात तोंड वाकडं बिकडं केलं तर परत युट्यूबला लाईव्ह दुसरंच दिसायचं. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे माझ्यातही चैतन्य निर्माण झालं. त्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. असं 4 हात घेऊन माझ्या समोर उभा असणारे आमचे विष्णू असतील, त्यांचाही मनापासून मी आभार आहे. त्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. साऊंड सिस्टीम सोडा, मांडव त्यांनी इतका सुंदर टाकलाय, मंडप एवढा भारी टाकलाय. महाराज मंडपाकडे पाहून मलाही वाटायला लागले आता माझंही लवकर उरकून घ्यावं. पण म्हणजे कीर्तन म्हणतोय महाराज 12:15 झालेले आहेत. आणि सगळ्यात पाहुणे रावळे, आप्तजन, सखे सोरे असतील, त्यांचा सगळ्यांचाच मी मनापासून आभारी आहे. आणि 5 मिनिटं आपल्या फडाच्या नियमानुसार चाली होतील. त्या अगोदर सगळ्यांनी फक्त 1 मिनिटं आमच्या पैठणकर परंपरेनुसार भावनदास एकनाथ भजन करा आणि तदनंतर आपण भैरवीला मोकळेच.